प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या आरोपींना गडचिरोली पोलिसांनी केली अटक। एकूण 9,72,725 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री आणि वाहतुकीवर कायदेशीर प्रतिबंध केला आहे। त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री एम रमेश यांच्याकडून गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, अवैध दारू, जुगार आणि इतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र यांना देण्यात आले आहेत। यावरून दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री अनिकेत हिरडे आणि त्यांच्या पथकाकडून सुगंधित तंबाखूची अवैधपणे वाहतूक करणाऱ्या आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे। आणि याबाबत सविस्तर वृत्त असं आहे। दिनांक 4 ऑगस्ट 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक गडचिरोली श्री अनिकेत हिरडे यांना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की एक अज्ञात इसम त्याच्या साथीदारांसह 4 चाकी वाहनाने गडचिरोली ते चामोर्शी मार्गावरून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू अवैधरित्या विक्रीकरिता वाहतूक करणार आहे। सदर खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सहाय्यक पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री अनिकेत हिरडे त्यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग 353 सी पोहार नदीच्या पुलावर कुरुड गावाजवळ सापळा रचला आणि यावेळी पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीप्रमाणे संशयित 4 चाकी वाहन क्रमांक MH33T5892 येत असताना दिसून आल्याने पोलीस पथकाने अडथळा निर्माण करून वाहनाला थांबवले। त्यानंतर पोलिसांनी वाहन चालक आणि त्याच्या बाजूला बसलेल्या इसमाला त्याचे नावगाव विचारले असता त्यांनी आपले नाव नंदकिशोर दिवरुजी शेट्टे, वय वर्ष 21, राहणार चामोर्शी, जिल्हा गडचिरोली, 2 राजेंद्र ईश्वर नैताम, वय वर्ष 21, राहणार मार्कड मोहल्ला, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली असे सांगितले। त्यानंतर पोलीस पथकाने पंचांसमक्ष सदर 4 चाकी वाहनाची तपासणी केली असता सदर 4 चाकी वाहनामध्ये पिवळ्या रंगाच्या चुंगळीमध्ये ओला हुक्का टोबॅको असे लिहिलेले 200 ग्राम वजनाचे एकूण 1800 पॅकेट, एकूण किंमत अंदाजे 4,77,000 रुपये, पांढऱ्या रंगाच्या चुंगडीमध्ये 50 ग्राम वजनाचे मजा सुगंधित तंबाखूचे 400 डबे, एकूण किंमत अंदाजे 1,14,000 रुपये, निळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या चुंगड्यांमध्ये इगल लिहिलेले 115 पॉकेट, एकूण किंमत अंदाजे 47,725 रुपये, खरड्याच्या बॉक्समध्ये इगल हुक्का शिसा तंबाखू असे लिहिलेले 40 ग्राम वजनाचे 400 डच्चे, एकूण किंमत अंदाजे 34,000 रुपये आणि सदरचे अवैध तंबाखू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली जुनी वापरती बोलेरो मॅक्स पिकअप वाहन क्रमांक MH33T5892, एकूण अंदाजे किंमत 3 लाख रुपये असा एकूण 9,72,725 रुपये रिपीट असा एकूण 9,72,725 रुपये किमतीचा मुद्देमाल चामोर्शी पोलिसांनी जप्त केला आहे। गडचिरोली संवाददाता आशिफ कुरेश।